हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत. एवढ्या साहित्यामध्ये अगदी मऊ लुसलुशीत असा होणारा उपवासाचा पदार्थ आपण बनवणार आहोत. खूप कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. सोबतच अगदी खूप साऱ्या टिप्स आणि परफेक्ट अशी रेसिपी असणार आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा. तर त्यासाठी आपण इथे 2 असे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. कुकरला मी इथे बटाटा आणि लाल भोपळा कट करून शिजवून घेतलेला आहे. अगदी 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर साबुदाणा छान मस्त मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आणि त्याचं अगदी 0 नंबरच्या चाळणीने पीठ तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची लाल कलरमध्ये 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक. तुम्ही अगदीच इथे कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता उपवासाला जे खात असाल ते इथे ॲड केलं तरीही चालेल. तर चला, तर आपली इथे तयारी झालेली आहे. चला आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यानंतर आपण इथे लाल भोपळा घेतलेला आहे, उकडून घेतलेला आहे. खाली पाण्याचं प्रमाण आहे ते सुरुवातीला घ्यायचं नाही. अशा प्रकारे लाल भोपळा काढून घ्यायचा. लाल भोपळा आपण इथे शिजून घेतलेला असल्यामुळे चमच्याने इजी त्याचे पाठीमागचे सालं निघले जातात. त्यानंतर आपण इथे बटाटा घेतलेला आहे. बटाटा यासाठी घेतलेला आहे की याने हा पराठा अगदी मऊ लुसलुशीत असा होण्यास मदत होते आणि खायला तर अगदी अप्रतिम असा लागतो. बटाट्याचे आपण सालं काढून घेऊया. अंदाजे हा भोपळा 250 ग्रॅम असणार आहे आणि त्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे बटाटे टाकलेले आहेत. तर बटाटा थोडाफार कमी जास्त झाला तरी काहीच हरकत नाही. स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊया किंवा मग अगदीच तुम्ही किसणीने किसून घेतलं तरीही चालेल. फक्त त्यामध्ये बटाट्याच्या गाठी वगैरे राहायला नको एवढंच. तर लाल भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे हे पाणी आपल्याला सुरुवातीला ॲड करायचं नाही. अशा प्रकारे अगदी एकही गाठ न ठेवता आपण हे स्मॅश करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला 1 वाटी असं दळून घेतलेलं म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही अगदीच इथे राजगिऱ्याचं पीठ ॲड केलं तरीही चालेल. त्यानंतर आपण ठेचून घेतलेली सुरुवातीला दाखवलेली अद्रक, हिरवी मिरची आणि मीठ त्याचा मी इथे ठेचा करून घेतलेला आहे. अगदीच मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल. तर आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. फक्त लक्षात ठेवा, साबुदाणा आपण ज्यावेळेस भाजून घेतो त्यावेळेस मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आणि मिक्सरला दळून घ्यायचा. अगदी आपल्याला 0 नंबरच्या चाळणीनेच चाळून घ्यायचा आहे. खूप जास्त मोठाला घेतला तर तो छान असा भिजला जात नाही आणि तुम्ही ज्यावेळेस हा पराठा लाटायला जाल त्यावेळेस तो खूप जास्त चिरा वगैरे पडण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला सुरुवातीला हे पीठ खूप जास्त सैल वाटत असेल, पण हा साबुदाणा या पिठामध्ये भिजल्या गेल्यानंतर अगदी छान मऊसूत असं आपलं हे पीठ तयार होतं. पाण्याचा इथे कुठेही वापर करायचा नाही. फक्त बटाट्याच्या आणि लाल भोपळ्याच्या त्यामध्ये जे पाणी असतं त्यामध्ये आपण ज्यावेळेस हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतो त्यावेळेस आपला पराठा अगदी फ्लेवरफुल असा तयार होतो. वरतून तुम्ही जेव्हा पाणी ॲड कराल त्यावेळेस तेवढा टेस्टी असा आपला हा पराठा तयार होणार नाही. तर आपण इथे पीठ छान असं मिक्स करून घेऊया आणि 10 ते 15 मिनटासाठी आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊया. अगदीच तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी हे झाकून बाजूला ठेवलं तरीही चालेल. तर दिसायला तर अगदी सुंदर असं आपलं हे पीठ दिसत आहे आणि अगदी तिखट मीठ अगदी प्रमाणामध्ये झालं तर आपला हा पराठा अगदी अप्रतिम असा खायला लागतो. तर हे आपण इथे 1 तासानंतर आपलं हे पीठ चेक करून पाहूया. तर 1 तासानंतर तुम्ही जेवढं हे जास्त वेळ भिजवताल तेवढं जास्त आपला हा साबुदाणा मस्त असं यामधलं मॉइश्चर म्हणजे थोडंसं जे ओलावा असतो तो शोषून घेतो आणि आपलं अगदी छान असं पीठ तयार होतं. तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. ज्यावेळेस मळून घेतला आपण त्यावेळेस अगदी सैलसर असा होता. अशा प्रकारे थोडासा हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचा. अगदी छान आणि मस्त आपला हा पराठा तयार होतो. तर अगदी हलक्या हाताने आपण तुम्हाला हे पीठ अगदीच पातळ झालं असं वाटत असेल तर तुम्ही हे अगदी थालीपीठाप्रमाणे थापून देखील घेऊ शकता किंवा अगदी निब्बर म्हणजे तुम्हाला हो तशा आकारात तुम्ही हे पोळपाट बेलण्याने लाटून देखील घेऊ शकता किंवा पातळ झालं तर थालीपीठाने थापून देखील घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती छोटा किंवा मोठा तुम्हाला इथे पराठा करायचा आहे त्यानुसार उंडा घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याच्या पिठाने थोडासा असा काळपट आपला हा पराठा दिसतो, पण अगदीच तुम्ही जर इथे भगरीचं किंवा साबुदाण्याचं पीठ घेतलं तर अगदी पांढरा शुभ्र थोडासा असा पिवळसर आपला हा पराठा दिसतो. त्यानंतर आपण हा हलक्या हाताने लाटून घेऊया. तर तुम्हाला अगदी हे पीठ कमी किंवा जास्त देखील लागू शकतं. जितकं तुमचं म्हणजे
लाल भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्हाला साबुदाण्याचं पीठ कमी जास्त लागू शकतं. इथे तुम्हाला भगरीचं पीठ यूज करायचं नाही. भगरीमध्ये तेवढा चिकटपणा नसतो, त्यामुळे तुमचा पराठा असा साईडने चिरा वगैरे जास्त पडू शकतात. तर अशा प्रकारे अगदी थोड्याशा इथे चिरा पडलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी नाच्या बरोबरीत. तर आपण हे साईडने काढून घेऊया. अगदी आवडीप्रमाणे नाही काढल्या तरीही चालेल. अगदी गोलगरगरीत असा हा पराठा दिसावा यासाठी मी इथे प्लेटने कट करून घेतलेला आहे. त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घेऊया. अगदीच आपलं इथे पीठ देखील आपण साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं पीठ बनवलेलं आहे. त्यानंतर आपला बटाटा देखील उकडलेला आहे, लाल भोपळा देखील उकडलेला आहे. त्यामुळे असं काही नाही की अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचा, पण अगदी छान लो टू मीडियम फ्लेमवर भाजल्यानंतर छान असा खरपूस तयार होतो. तर तुम्ही आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला नक्कीच आपला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच एक लाईक होऊन जाऊ द्या. अशाच प्रकारे आपण इथे आणखी पराठे तयार करून घेऊया. अगदीच तुम्हाला हे पीठ खूप जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही नक्कीच इथे साबुदाण्याचं पीठ ॲड करून अर्धा ते 1 तास हे पीठ बाजूला ठेवू शकता. तर थोडंसं असं मी इथे साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं, पण राजगिऱ्याच्या पिठामुळे थोडासा कलर असा काळपट दिसतो आणि व्हिडिओमध्ये तेवढा छान दिसत नाही, म्हणून मी इथे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हा लाटून घेऊया. मी तर हा पराठा पुन्हा म्हणजे प्लेटने कट करून घेणार नाही, अशाच प्रकारे भाजून घेऊया. तर हे आपला इथे मस्त असा पराठा तयार झालेला आहे. चला तर मग आपण हा भाजून घेऊया. अगदी कोथिंबीर वगैरे असली तर अगदी सुंदर असा हा पराठा दिसतो. तर इथे आपण लाल मिरची आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे. अगदी छान असा आपला हा पराठा दिसत आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपण हा पराठा भाजून घेऊया. अशा प्रकारे आपण लो टू मीडियम फ्लेमवर अशाच प्रकारे आणखी पराठे तयार करून घेऊया. तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा, शेअर करा आणि या उपवासाच्या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर हे दोन्ही साईडने आपण तेल लावून हा पराठा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे थोडासा कडक असा तयार होतो आणि अगदी छान असा लागतो. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अगदीच फास्ट फ्लेमवर देखील भाजून घेऊ शकता आणि लो फ्लेमवर देखील अगदी कडक असा भाजून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे लाल भोपळ्याची चटपटीत अशी चटणी देखील तयार करून घेतलेली आहे. त्याचसोबत आपण इथे दही देखील घेतलेलं आहे. चटणीसाठी फक्त लाल भोपळा थोडासा किसून घ्यायचा, शेंगादाण्याचा कूट, तूप आणि हिरवी मिरची थोडंसं फ्राय करून घ्यायचं. अगदी छान आणि टेस्टी अशी आपली ही चटणी तयार होते. तर हे आपण हा पराठा लाल भोपळ्याची चटणी आणि दह्यासोबत सर्व केलेला आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचे या व्हिडिओबद्दल काही सजेशन्स असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.